यापूर्वी काँग्रेसचंही राज्य लोकांनी बघितलंय, भाजपचंही बघितलंय, शिवसेनेचंही बघितलंय, राष्ट्रवादीचंही लोकांनी बघितलंय. सगळे मावस भाऊच एकमेकाचे. पूर्ण जिल्ह्यामध्ये ते काम करायच्या हिशोबातून जोपर्यंत आंदोलनाचा रेटा त्यांच्या पाठीमागे राहील तोपर्यंत ते सक्सेस राहतील. आणि आदरणीय खासदार रावसाहेब पाटील दानवे ते मतदारसंघावर आणि जालना जिल्ह्यात पुरेपूर विकास कामातून लक्ष ठेवून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र हा पूर्ण ताकदीने उभा आहे. मनोज जरांगे पाटलांनी जर काही भूमिका सांगितली तर नक्कीच त्याचा फरक पडेल. पाटील की देशमुखी फक्त लावायला राहिलेली आहे. आमचे लोक कंपन्यात कॅज्युअल मध्ये चालले, लोकांचे तर सालाना चालले. ग्रामीण भागातल्या व्यथा कोणी जाणून घेत नाही. विकास 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 आपण म्हणतो, विकास तर हे काही आपले त्यांच्या घरचं जहागिरी नाही, ते आणून घरचं काही काढून देत नाही. काय सांगणार एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेचा जो उमेदवार असतो, खासदार असतो, त्यांच्यावर असा आरोप होतो की ते गावाकडे येत नाहीत, भेट देत नाहीत किंवा 5-5 वर्ष सुद्धा पाहत नाही. काय सांगाल? नाही, ते केंद्राच्या भूमिकेतून असतात, त्यामुळं त्यांना एका गावातच कायमस्वरूपी जाणं शक्य होईल असं नाहीये. परंतु त्यांचे जे लक्ष पाहिजे तालुक्यावर किंवा मतदारसंघावर, मूळचा त्यांचा मतदारसंघ भोकरदन जाफराबाद आहे आणि भोकरदन जाफराबादची जर परिस्थिती आज बघितली, हायवे झालेले आहेत पण त्याच्यावर एसटी धावत नाही. आणि एसटी धावत नाही म्हणजे गरीबांच्या हायवेचा फायदा नाही. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या निवडणुकीमध्ये समजा कुठेतरी टक्कर होईल, कल्याण काळे रावसाहेब दानवेंना आव्हान देतील असं वातावरण आहे असं सांगतात लोक. तुम्हाला काय वाटतं? यापूर्वी काँग्रेसचंही राज्य लोकांनी बघितलंय, भाजपचंही बघितलंय, शिवसेनेचंही बघितलंय, राष्ट्रवादीचंही लोकांनी बघितलंय. सगळे मावस भाऊच एकमेकाचे. कोणाला चांगलं आणि कोणाला वाईट असं म्हणायला काहीच चान्स राहिलेला नाही. अपक्ष उमेदवार म्हणून मंगेश साबळे सुद्धा लोकसभेच्या तयारीत आहेत, निवडणूक लढवणार आहेत. आंदोलनाच्या भूमिकेतून त्यांचं नाव जगजाहीर होत आहे, पण पूर्ण जिल्ह्यामध्ये ते काम करायच्या हिशोबातून जोपर्यंत आंदोलनाचा रेटा त्यांच्या पाठीमागे राहील तोपर्यंत ते सक्सेस राहतील. काय सांगाल एकंदरीत या संपूर्ण राजकीय वातावरणात? आमच्या भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचा जो विकास आहे तो पूर्णपणे रोड, रस्ते, पाणी सगळा झालेला आहे. आणि आदरणीय खासदार रावसाहेब पाटील दानवे ते मतदारसंघावर आणि जालना जिल्ह्यात पुरेपूर विकास कामातून लक्ष ठेवून असं सुद्धा सांगतात की 5 वर्ष गावामध्ये येत नाही, तालुक्यात ठिकाणी येत नाही किंवा बराच विकास काढलेला आहे. नाही, असं काही नाहीये की दानवे फॅमिलीतला कुणी ना कुणीतरी प्रत्येक कोणाच्या सुखादुःखात निर्मलताई दानवे असो, रावसाहेब दानवे असो किंवा संतोष दानवे असो हे राहतात. एकंदरीत हा सगळा जो आरक्षणाचा लढा चालू आहे त्याचा सगळा परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीवर कशा पद्धतीने होऊ शकतो? मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र हा पूर्ण ताकदीने उभा आहे. मनोज जरांगे पाटलाची ही भूमिका होती की आम्हाला राजकीय भूमिका नाही, त्यामुळे त्यांनी उमेदवार उभे केलेले नाही. पण संपूर्ण जर आपण बघितलं, संपूर्ण महाराष्ट्रातले लोक संभ्रमात आहे की मनोज जरांगे पाटील यांनी एक उमेदवार द्यावा. सर्वांनी सत्ता भोगलेली आहे, सत्ता उपभोगायचं कोणी राहिलेलं नाही. पहिलं सरकार असो किंवा हे सरकार असो, आलटूल पालटूल यांनी हे केलेले. लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही त्या लोकांच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं, पण आपण राजकीय भूमिका घेतलेली नाहीये. प्रत्येकाला वाटत होतं मनोज जरांगे पाटील हे एकटा निर्णय घेतात, पण आता जरांगे पाटलांनी लोकांवर सोपून दिलेले तुम्हाला लोकसभेला कोणाला मतदान करायचंय. आज तुम्ही जर जनभावना बघितल्या तर संमिश्र आहे, कारण उमेदवार नाही, त्यामुळे लोक संभ्रमात आहे. पण जर मनोज जरांगे पाटलांनी जर काही भूमिका सांगितली तर नक्कीच त्याचा फरक पडेल. आमची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आज तुम्ही जर ग्रामीण भागात बघितलं तर आमच्या फक्त गाड्या राहिलेल्या आहेत, त्याची माती कोणी विकत घ्यायना. पाटील की देशमुखी फक्त लावायला राहिलेली आहे. आमचे लोक कंपन्यात कॅज्युअल मध्ये चालले, लोकांचे तर सालाना चालले. तुम्ही आज तुमच्या लोकप्रिय चॅनल जे तुमचे मराठी मीडिया, मराठी एक्सप्रेस, गावरान माहिती या सर्वांचे धन्यवाद देतो. तुम्ही ग्रामीण भागात आज तुम्ही सर्वे करायला आले, कारण मोठे मोठे मीडिया हाऊस जे आहेत तर ते शहराला सर्वे करतात. ग्रामीण भागातल्या व्यथा कोणी जाणून घेत नाही. विकास 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 आपण म्हणतो, विकास तर हे काही आपले त्यांच्या घरचं जहागिरी नाही, ते आणून घरचं काही काढून देत नाही. ते वरून फंडिंग येतात, ते खर्च करतात. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की ज्या ज्या समाजावर अन्याय होत असेल त्याला तुम्ही या प्रवाहामध्ये आणा. त्या पद्धतीने मराठा समाज हा स्वतःची हक्काची लढाई लढतोय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही जरांगे पाटलाची भूमिका आहे. आणि आम्ही सर्व मराठा समाज बांधव आणि सर्व जाती धर्माच्या 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार लोक आमच्या पाठीशी छातीचा कोट करून उभे आहे.
फक्त एवढं आहे, आमची राजकीय भूमिका नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, लवकरात लवकर निर्णय घ्यावा. नाही 8 जूनला मनोज जरांगे पाटील नारायणगडावर 900 एकर मध्ये सभा घेतायत. जवळजवळ 2-2.5 हजार एकरची पार्किंग आहे तिथून